हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मूडी विथ फूडी. आज आपण बनवणार आहोत जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत. हे वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण बघूया. आपण पहिले वांगे भाजून त्याचे साल काढले आणि ते छान व्यवस्थित बडगीमध्ये बारीक ठेचून घेतले. त्यानंतर जिरे, मोहरी, शेंगदाणे, मीठ, हिरवी मिरची, लसूण, ठेच्याची मिरची, कोथिंबीर, कांदापात आणि तेल हे सर्व साहित्य घेतलं आहे. तर आपण सर्वात पहिले मिरचीची देठ काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण मिरच्या तव्यावर छान भाजून घ्यायच्या आहे. मिरचीला चांगले चटके बसेपर्यंत आपण मिरच्या भाजून घेणार आहोत, म्हणजे त्यातील कच्चेपणा आपला निघून जाईल. इथे आपल्या मिरच्या आता छान भाजून झाल्या आहेत. आता आपण त्या मिक्सरमध्ये काढून घेऊ. त्यात आता आपण लसूण ॲड करू आणि मिरची आणि लसूणची छान पेस्ट करून घेऊया. आपल्याला खूप बारीक पण नाही करायची आहे, थोडी जाडसरच ठेवायची आहे. आता आपण एक कढई तापत ठेवणार आहोत. कढई तापली की त्यात आपण तेल ॲड करूया. आपलं तेल आता छान गरम झालंय. त्यात आपण आता जिरे मोहरी टाकूया. जिरे मोहरी छान तडतडलं की त्यात आपण शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत. शेंगदाणे आपले छान फ्राय झाले. त्यानंतर आपण आता त्यात ठेच्याची मिरची टाकून घेऊया. मिरची पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे. मिरची फ्राय झाल्यानंतर आपण त्यात जो लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो ॲड करायचा आहे. त्यात आपण मिरची आणि लसूण जी बारीक केली होती ते ॲड करून घेऊ. लसूण पण आपल्याला छान त्याचा कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला भरताला उग्र वास नाही येणार. त्यात आपण आता कांद्याची पात ॲड करूया. कांद्याची पात पण आपल्याला छान फ्राय करायची आहे. कांद्याची पात पण आपली छान फ्राय झाली आहे. आता आपण त्यात कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर आणि कांद्याची पात घातल्याने भरीतला आपला छान चव येते.
आता आपण त्यात बडगीमध्ये जे वांग्याचं भरीत आपण जे छान ठेचून घेतलं होतं ते ॲड करूया. त्याला आपण एक छान मिक्स देऊया. आता आपण भरीतमध्ये मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार आपण त्यात मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर पण एक छान मिक्स द्यायचं आहे त्याला. त्यानंतर आपण एक 2 मिनिटं भरीतला वाफ देणार आहोत. आपलं भरीत छान तयार आहे. हे वांग्याचं भरीत आपण कळण्याची भाकरी, कळण्याची पुरी किंवा पोळीसोबत सर्व करू शकतो.